नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आपल्या टीईटी पेपर 2017च्या सेक्शनमध्ये इथे भेटत आहोत. या अगोदर आपण मागील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलेलं आहे, तर आपण आपल्या वेळ न घालवता प्रश्नपत्रिकांना सुरुवात करूया. त्यामध्ये आपण आज 2017ची टीईटीची पत्रिका आहे का ती अभ्यासणार आहोत. पहिले बघा, इतिहासाचा जनक कोणाला म्हटले जाते? हेरोडोटस, चार्ल्स डार्विन, थुसिडिडीस की होमर. तर पर्याय क्रमांक 1 हेरोडोटसला आपण इतिहासाचा जनक म्हणून ओळखतो आणि चार्ल्स डार्विन कोण आपले उत्क्रांतीचा सिद्धांत देणारे. होमर कोण? इलियड हे महाकाव्य आहे बघा त्यांचं. त्याचबरोबर इतिहासाचा जनक सोबत इतर विषयांचे जनक पण आपण थोडक्यात बघू. राज्यशास्त्र यांच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आपण ना करू शकत नाही. अरिस्टॉटल. तर बघायला गेलं अर्थशास्त्र ॲडम स्मिथ. त्याच्यानंतर जर बघायला गेलं आपला भूगोलचा बालदेशा जो आहे आपला, प्रश्न त्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे. आपण आता ही 2017ची काय घेतोय? PYQ घेत आहोत, बरोबर. मला PYQ सोबतच आहे का न्यू क्वेश्चन्स जे आहेत का त्यांचा पण सराव तेवढाच महत्त्वाचा आहे. मग त्यासाठी आपण डायरेक्शन अकॅडमी मार्फत 20 टेस्ट सिरीज असलेली एक टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे की ज्यामध्ये तुम्हाला 20 प्रश्नपत्रिका मिळतील परीक्षाभिमुख. तर त्याची फीस राहणार आहे मात्र 299 रुपये. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे, तुम्ही ते डायरेक्ट परचेस करू शकता. तर बघा, हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती? नगर रचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते. एक प्राचीन संस्कृती आहे. या संस्कृतीत मंदिरे आढळत नाहीत. पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि ब बरोबर, दुसरं फक्त ब आणि क बरोबर, तिसरं फक्त अ आणि क बरोबर आणि चौथं तिन्ही बरोबर. तर पर्याय क्रमांक 3 तिन्ही बरोबर असलेले आपल्याला बघायला मिळतात. ॲडव्हान्स जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते, त्याच्यानंतर एक प्राचीन संस्कृती आणि प्रथम नागरीकरण म्हणून आपण ओळखतो बघा हडप्पा संस्कृतीला. भारतातील फर्स्ट सिव्हिलायझेशन, प्रथम नागरीकरण. आणि तृतीय कोणतं आहे मग? महाजनपद. सिंधू संस्कृतीमध्ये मंदिरे आढळत नाहीये, पण मातृदेवेची निसर्ग पूजेचे पुरावे आपल्याला इथे मात्र मिळालेले आहे. बघा, मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील निॲंडरथल मॅन म्हणजे कोण? बुद्धिवादी मनुष्य, शक्तिमान मानव, ताठ कण्याचा मानव की हाडांच्या कुशलतेने वापर करणारा मनुष्य. तर तो शक्तिमान मानव म्हणून ओळखला जातो. आणि हा उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी? आपल्या चार्ल्स डार्विन. आपण पहिल्याच प्रश्नात बघितलं बघा, चार्ल्स डार्विन यांनी मांडलेला आहे. बघा, शिवकालीन हिंदवी स्वराज्याच्या साम्राज्याच्या भागात नसलेला प्रदेश ठिकाण दर्शवणारा भाग कोणता? शिवकालीन ना, तर काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या कंट्रोलमध्ये असलेला. नंतरच्या काळात झालेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. बरानपूर व तुळजापूर, करवार व धारवाड तामिळनाडूतील वेल्लोर की कर्नाटकातील बेलगाव कोणता नव्हता? तर तामिळनाडूमध्ये वेल्लोरवाला एरियापर्यंत कंट्रोल नव्हता. जरी दक्षिण दिग्विजय केलेला असला तरीही कर्नाटक पर्यंत कंट्रोल होता. जिंजीच्या किल्ल्यापर्यंत तुम्ही जातात, पण वेल्लोर पर्यंतच्या एरियापर्यंत तामिळनाडूमध्ये कंट्रोल, प्रत्यक्ष कंट्रोल छत्रपती शिवाजी महाराजांचा नव्हता. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हते, तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतीक होते, असे शिवाजी महाराजांबद्दल कोणी म्हटलेलं आहे? महात्मा ज्योतिबा फुले, लाला लाजपतराय, पंडित जवाहरलाल नेहरू की रवींद्रनाथ टागोर? तर पर्याय क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हे उद्गार काढलेले आहे की ते फक्त महाराष्ट्राचे नसून साऱ्या राष्ट्राचे होते. बघा, भारतीय आरमाराचे जनक कोणाला म्हणतात? टिपू सुलतान, नवाब सिराजउद्दौला, सम्राट अकबर की छत्रपती शिवाजी महाराज? पर्याय क्रमांक 4 छत्रपती शिवाजी महाराजांना आपण भारतीय आरमाराचे प्रमुख म्हणतो. म्हणूनच मागच्या वर्षी जर तुम्ही करंट अफेअर्स नीट फॉलो करत असाल तर नौदलाने बघा त्यांचं चिन्ह बदललं. स्लोगन जे ब्रिटिश स्लोगन होतं, चिन्ह होतं का, ते काढून जे राजमुद्रा जी आहे का अष्टकोनी, तसं स्लोगन नेव्हीला दिलं, ते चिन्ह मिळालं आपल्या फ्लॅगवर. तर त्याचं कारण काय? आरमाराचे पहिले आरमार ते दूरदृष्टीचा वापर करून निर्माण केलेले छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या अगोदर प्राचीन दक्षिण भारतामध्ये बघा चोळ साम्राज्य होतं. त्यांनी नौदलावर काम केलेलं आणि त्याच बेसिसवर त्यांनी तत्कालीन श्रीलंका, इंडोनेशिया, जावा, सुमात्रा आयलँड्स पर्यंत त्यांचा कंट्रोल नेला. खामेर डायनेस्टी जी निर्माण झाली, कंबोडिया, लाओस, थायलंड तिथपर्यंत त्यांनी कंट्रोल नेलेला आहे चोळ साम्राज्याने. त्यांच्या डिक्लाइन नंतर कोणत्याही भारतीय राजांनी आरमारासाठी काम नाही केलं, नेव्हीसाठी काम नाही केलं, तर ते कोणी केलं? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी. पैठण संत एकनाथ तर नरसी ठिकाण कोणासाठी? संत निळोबा, संत नरहरी, संत नामदेव की संत निर्मळाबाई? संत नामदेवांसाठी नरसी हे शहर आपण बघतो. पैठण संत एकनाथ. त्यानंतर बघा, कर्तव्यापुढे शिवराय नातेगोते मानत नसत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देतील, कोणतं उदाहरण देतील, कोणत्या गोष्टीचं? धनाजी जाधव, राणोजी शिंदे, हंबीरराव मोहिते की बाजाजी नाईक निंबाळकर? तर निंबाळकर जे आहेत त्या महाराणी सईबाई जे होत्या त्या निंबाळकर घराण्याशी संबंधित होत्या. तर त्यावेळी सुद्धा म्हणजे त्यांचे सोयरीक असलेले संबंध असून सुद्धा कर्तव्यात कसूर केल्यावर त्यांच्यावर कारवाई करताना महाराजांनी हायगाई केलेली नाहीये. त्यानंतर बघा, शिवरायांच्या काळात घोडदळ या सैन्य दलाशी संबंधित संबोधित पद कोणते? बारगीर, नाईक, जुमलेदार की हवलदार? तर बारगीर हे पद आपल्याला बघायला मिळते. आता ही जी 2017ची जी प्रश्नपत्रिका आहे का, त्याच्यामध्ये इतिहासाच्या सेक्शनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर सर्वाधिक प्रश्न आलेले आपल्याला बघायला मिळतात. काशा ह्या PYQच्या अनालिसिसमधनं आपण काय ट्रेंड अनालिसिसवर जातो. मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विज्ञानाच्या सेक्शनमध्ये आपण प्राणी आणि वनस्पती वर्गीकरण बद्दल बोललो बघा, की त्याच्यावर सर्वाधिक प्रश्न येताना दिसतात. अणूची जी संरचना, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, त्याच्यावर आपल्याला वारंवार प्रश्न येतात. म्हणजे असे जे सेक्शन आहे की ज्यांच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. शिवाजी महाराजांच्या प्रशासनावर आपल्याला जास्त प्रश्न आलेले बघायला मिळतात. अशा सेक्शन्सवर आपण थोडा अधिक वेळ दिलेला कधी फायदेशीर ठरेल. त्यानंतर बघा, भारतीय संविधानानुसार खालील पर्यायांपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही? शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार, मानवाधिकार, धर्म स्वातंत्र्य अधिकार, घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार? तर पर्याय क्रमांक 2 मानवाधिकार संविधानाच्या मूलभूत अधिकारामध्ये इन्क्लूड नाही. शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार आपल्याला काय? कलम 29-30. धर्म स्वातंत्र्याचे अधिकार कलम 25 ते 28. घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार आपल्याला कलम 32 मध्ये मिळतो. मानवाधिकार मात्र आपल्या घटनेमध्ये इन्क्लूड केलेले नाही. आपण मानवाधिकारासाठी आयोग निर्माण केलेला आहे बघा, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, जो कसा आहे? वैधानिक आयोग आहे, संवैधानिक नाही. वैधानिक आहे, स्टॅच्युटरी बॉडी आहे ती, कॉन्स्टिट्युशनल बॉडी नाही. किमान 17 व कमाल 38 ही सदस्य संख्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेशी असते? नगरपंचायत, ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगर परिषद? तर ग्रामपंचायतसाठी किमान 17 सदस्य किंवा कमाल 38 सदस्य संख्या असणं फार गरजेची आहे. त्यानंतर बघा, खालील पर्यायातील राज्यपालांची विसंगत बाब कोणती? राज्यपाल कार्यकारी प्रमुख असतात. दुसरं, राज्याबाहेरील व्यक्ती असतात. राज्याच्या कार्यकारी मंडळात समावेश असतो. राज्याच्या मुख्यमंत्र्याची नेमणूक करतात. राज्य जे त्यांच्याशी संबंधितच नाही ती बाब. कार्यकारी प्रमुख आहे, करेक्ट.
मग वास्तविक प्रमुख कोण आपले? मुख्यमंत्री. त्याच्यानंतर राज्याबाहेरील व्यक्ती असा नियम नाहीये, पण अलिखितरित्या आपण तो परंपरा पाळतो. राज्याच्या कार्यकारी मंडळात त्यांचा समावेश होतो. राज्याच्या मुख्यमंत्र्याची नेमणूक मात्र ते करतात. विधानसभेमध्ये बहुमत असलेल्या पक्षाच्या नेत्याला ते मुख्यमंत्री या पदावर निवडून देतात, नेमणूक त्याची करतात. करेक्ट म्हटल्यावर हे 1, 3 आणि 4 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हे अयोग्य. कार्यकारी मंडळात त्यांचा समावेश नसतो. त्यानंतर बघा, तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय कोणता? पालेभाज्याचे सूप, धान्यांचा कोंडा, गव्हाची पेज की लोणी. तंतुमय पदार्थ म्हणजे काय? फायबर, जे वनस्पतींपासून निर्माण झाले. आता उत्तर बघा, भाज्याची सूप वनस्पती, धान्याचा कोंडा वनस्पती, गव्हाची पेज पुन्हा वनस्पती. लोणी काय? रूपांतरित दुग्धजन्य पदार्थ. तर पर्याय क्रमांक 4 लोणी हे आपलं योग्य उत्तर आहे. राधानगरी, नान्नाज व कर्नाळ हा गट प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? जैवविविधता उद्यान, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य की शरणवने. तर ते अभयारण्य आहेत. कुठे? आपल्या कोल्हापूरमध्ये. आता मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये पण नॅशनल पार्कवर राष्ट्रीय उद्यान, अभयारण्य, त्यामुळे आपल्याला IMP सेक्शन म्हणून काय घ्यायचं आहे ह्याच्यातनं बघा. राष्ट्रीय उद्यानं जी आहेत महाराष्ट्राची, त्यांची लोकेशन, ते कुठे आहेत, काय कोणत्या जिल्ह्यात आहे, ते केवढ्या एरियामध्ये आहे, तिथं आढळणारा मुख्य प्राणी पक्षी त्याची माहिती. त्याच्यानंतर अभयारण्य जे आहेत आपले वाईल्ड लाईफ सँच्युरीज ज्या आहेत त्या, आणि बर्ड सँच्युरीज जे आहे पक्षी अभयारण्य जे आहेत महत्त्वाचे, त्यांच्या लोकेशन ते कुठं आहेत हे आपण बघणं आपली जबाबदारी असेल. काही जास्त वेळ लागणार नाही. जायचं गुगलवर, तुम्ही जाल, टाईप करणार नॅशनल पार्क इन महाराष्ट्र, वाईल्ड लाईफ सँच्युरीज इन महाराष्ट्र, बर्ड सँच्युरीज इन महाराष्ट्र, पूर्ण लिस्ट तुम्हाला मिळणार. एक नोट डाऊन करून ठेवायची पेन पेपर घेऊन. परीक्षेच्या दृष्टीने एक चांगली ऍक्टिव्हिटी पण होऊन जाईल आणि कामी पण येईल हे. त्यानंतर पुढचं बघा, महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती खालीलपैकी कोणत्या? वारली, भिल्ल, भिल्ल कोरकू, कोरकू कातकरी, कातकरी वारली. तर सातपुडा पर्वतरांग विचारता. पहिले महाराष्ट्र इमॅजिन करा डोळ्यासमोर. आहे तर सर्वच महाराष्ट्रामध्ये आढळणार आहे. त्रिकोणाकृती महाराष्ट्र इमॅजिन करा डोळ्यासमोर. करेक्ट. सातपुडाची लोकेशन कुठे आहे? नॉर्थ साईडला. इथे सातपुडा पर्वतरांग आपल्याला बघायला मिळतात मध्य प्रदेशच्या सीमेसोबत. वारली कुठे? कोकण, उत्तर कोकणामध्ये, पालघर वगैरे, ठाणे तिकडं. तर इकडे आले. वारली जिथे जिथे तो पर्याय गेला, पहिला गेला, चौथा गेला. आता एक लक्षात घ्या की सातपुडाच्या रांगांमध्ये भिल्ल जमात आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. तर भिल्ल आणि कोरकू. कोरकू माहीत जरी नसले तरी एवढे बेसिक नॉलेजवर, लोकेशनवरनं पण तुम्ही सहज या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. काळी मृदा या प्रकारच्या मृदेचे वैशिष्ट्य, गुणधर्म नसणारे विधान कोणते? की त्याची वैशिष्ट्य नाही आहेत ते सांगायचं आहेत आपल्याला. पहिले बघा, ग्रॅनाइट व नीस प्रकारच्या खडकांचा अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती झाली. दुसरं, टिटॉनिफेरस व मॅग्नेटाइट या घटकांमुळे द्रव्याचे काळा रंग प्राप्त झाला. पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्याच्यात जास्त, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त आहे. या मृदेला रेगुर मृदा असं सुद्धा म्हटलं जातं. पहिलं चौथं स्टेटमेंट करेक्ट आहे. रेगुर मृदा म्हणतात, त्याच्यामुळे आपण काय म्हणतो तिला? कापसाची काळी मृदा. चौथं वाक्य तर बरोबर आहे. करेक्ट. पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे. करेक्ट. सेल्फ प्लग सॉइल म्हणतो आपण. उन्हाळ्यामध्ये किती जरी मोठ्या मोठ्या भेगा पडल्या पण नांगरणी झाली, पाऊस पडला, लगेच ती माती भुसभुशीत होते. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी तिची चांगली. टिटॉनिफेरस आणि मॅग्नेटाइट या घटकामुळे काय? काळा रंग आहे. हे पण करेक्ट. मग काय? ग्रॅनाइट आणि नीस प्रकारच्या खडकांचा अपक्षय होऊन नाही झालेला ना. बॉक्साईट जो आहे याचा अपक्षय होऊन आपल्याला काळी मृदा तयार झाली. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर. त्यानंतर बघा, महाराष्ट्रातील जलसिंचनासंदर्भात प्रश्न आहे बघा. एक मिनिट. महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्राचा विचार करता सर्वसामान्यपणे जलसिंचन साधनांच्या वापरानुसार योग्य चढता क्रम लावायचा आहे. चढता क्रम. सर्वात जास्त काय वापरलं जातं, कोणतं सिंचन वापरलं जातं आणि सगळ्यात कमी कोणतं? कमी पासून जास्त पर्यंत.
उपसा, तलाव, विहिरी, कालवा. उपसा, तलाव, कालवा, विहिरी. तलाव, उपसा, कालवा, विहिरी. तलाव, उपसा, विहिरी, कालवा. सगळ्यात पहिले बघा चढत्या क्रमामध्ये पहिल्या नंबरवर आहे आपला तलाव. तलाव पहिले असलेले ऑप्शन्स आपले योग्य आहेत. पहिले दोन गेले. दुसरं आहे आपलं उपसा. त्याच्यानंतर विहिरी वापरतो आपण. त्याच्यानंतर आहेत आपले कालवे. मग आपला क्रम कसा असायला हवा? तलाव पहिले, उपसा 2 नंबर, 3 नंबर विहीर, चौथा कालवा. तर हा आपल्याला मिळतोय पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी अक्षवृत्ते व रेखावृत्तांची वैशिष्ट्ये कोणती? शून्य अक्षवृत्त म्हणजे उत्तर ध्रुव. दुसरं मूळ रेखावृत्त म्हणजे बृहत वृत्त. अक्षवृत्तांची लांबी समान व रेखावृत्तांची लांबी असमान असते. तर अक्षवृत्तांची लांबी असमान तर रेखावृत्तांची लांबी समान. अक्षवृत्त आणि रेखावृत्त म्हणजे काय? आपलं वृत्त जाळ. पृथ्वी इमॅजिन करा. 0 डिग्री काय विश्व. त्यावर अक्षवृत्त म्हणजे शून्य अक्षवृत्त म्हटल्यावर उत्तर ध्रुवता नाहीये. पृथ्वीच्या मधोमध्ये पहिलं स्टेटमेंट गेलं. मूळ रेखावृत्त म्हणजे बृहत वृत्त. मूळ रेखावृत्त म्हणजे बृहत वृत्त नसतं. दुसरं पण गेलं. अक्षवृत्तांची लांबी समान आणि रेखावृत्तांची लांबी असमान नाही ना. ग्रीनिचवर रेखावृत्तावर आपण टाइम ठरवला. एक रेखावृत्त 4 मिनिटाचा टाइम दिला आपण, बरोबर. जर ते असमान असतं तर मग ते गडबडच झाली असती ना. म्हणून हे काय उलट आहे. अक्षवृत्तांची लांबी असमान आणि रेखावृत्त समान. अक्षवृत्त आपल्या आडव्या रेषा, रेखावृत्त काय आपल्या उभ्या रेषा. ह्या समान आहेत, सेम स्केलवर आहेत ह्या सर्व रेखा. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 अक्षवृत्तांची लांबी असमान व रेखावृत्तांची लांबी समान असलेले योग्य उत्तर आहे. पुढचं बघा. प्रामुख्याने दंडकारण्य या नावाने ओळखला जाणारा प्रदेश कोणता? छत्तीसगड राज्याचा दक्षिणी भाग व ओडिसाचा नैऋत्य भाग. दुसरं छत्तीसगड राज्याचा मध्य भाग आणि ओडिसाचा पश्चिमी भाग. तर कर्नाटकचे पठार की गरजाट डोंगररांगा. आता गरजाट डोंगररांगा ओडिसामध्ये पुन्हा बघायला मिळतात. गरजाट हिल्स. ह्या पोर्शनवर आपल्याला दंडकारण्य बघायला मिळतो. छत्तीसगडचा दक्षिणी भाग आणि ओडिसाचा नैऋत्य भाग हे योग्य उत्तर आहे. पुढचं बघा. सखोल शेती या शेती प्रकाराशी संबंधित बाबी खालीलपैकी कोणत्या? शेतीचा आकार लहान, मर्यादित यांत्रिकीकरण, मनुष्यबळाचा किमान वापर. कशासाठी विचारताय? सखोल शेतीबद्दल विचारतोय आपण. सखोल शेतीसाठी आपण काय वापरत आहोत? त्यामध्ये बघा सखोल शेतीमध्ये आपण पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि ब बरोबर, दुसरं फक्त ब आणि क बरोबर, तिसरं फक्त अ आणि क बरोबर आणि चौथं तिन्ही अ ब क बरोबर. आता सखोल शेतीमध्ये बघा अ आणि ब बरोबर हे आपले योग्य उत्तर आहे. शेतीचा आकार कसा आहे? लहान राहणार आणि मर्यादित यांत्रिकीकरण. यांत्रिकीकरण आपण मोठ्या प्रमाणात केव्हा करू शकतो? की जेव्हा शेतीचा आकार मोठा आहे. तेव्हाच आपण त्याच्यावर मोठमोठ्या यंत्रांचा वापर करून चांगली शेती करू शकतो. समजा की आपली मेहनत मनुष्यबळ कमी वापरून यंत्रांचा वापर करू शकतो. छोट्याशा शेतीच्या तुकड्यामध्ये तुम्ही मोठमोठी यंत्रसामग्री वापरू नाही शकत. त्यामुळे सखोल शेतीचं अ आणि ब पर्याय क्रमांक 1. मध्य प्रदेशच्या सीमेशी लागून संलग्न महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता? गडचिरोली, गोंदिया, अकोला, जळगाव, वर्धा, नाशिक की धुळे, बुलढाणा. तर मध्य प्रदेश म्हटलं महाराष्ट्राची उत्तरी सीमा. अशा प्रकारचा आपला महाराष्ट्र आपण डोळ्यासमोर ठेवा. नॉर्थ साईडला कोणता आहे आपला? मध्य प्रदेशची. नॉर्थ साईडला इकडे मध्य प्रदेश आहे. इकडे आपण बघतो छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि गडचिरोली आणि गोंदिया. गोंदिया इथे, गडचिरोली. गडचिरोली कोणाला लागतोय? छत्तीसगड. पर्याय पहिला गेला. वर्धा आणि नाशिक. नाशिक सीमेवरच नाहीये. धुळे आणि बुलढाणा. धुळे इकडे, बुलढाणा इकडे.
बरोबर. अकोला आणि जळगाव हे मध्य प्रदेशच्या सीमेवर आपल्याला बघायला मिळतात. पर्याय क्रमांक 2 अकोला आणि जळगाव हे याला संलग्न असलेले महाराष्ट्रातील जिल्ह्याचा गट आहे. खालील पर्यायांपैकी मत्स्यवर्ग या गटात न बसणारा सजीव कोण? डॉगफिश, तारामासा, इलेक्ट्रिक रे की फ्लाइंग फिश? तर पर्याय क्रमांक 2 तारामासा हा मत्स्य वर्गात येत नसतो. पुन्हा प्राणी आणि वनस्पती वर्गीकरणाचा प्रश्न आला बघा. खालील पर्यायांपैकी विषाणूंपासून होणाऱ्या रोगाची जोडी कोणती? हिपॅटायटिस आणि क्षयरोग, क्षयरोग व टायफॉइड, रेबीज आणि टायफॉइड आणि हिपॅटायटिस आणि रेबीज. तर पर्याय क्रमांक 4 हिपॅटायटिस आणि रेबीज. हिपॅटायटिस ए, बी रक्त आणि विषाणूंमार्फत, रेबीज कुत्रा चावल्यामुळे, प्राण्यांच्या चाव्यामुळे आपण बघतो जे विषाणूंमार्फत पसरतं आपल्या शरीरांमध्ये. टायफॉइड झाला हे कशामुळे? दूषित पाण्यामुळे पसरतात, विषाणूंमुळे. क्षयरोग पण तसंच खोकल्यामुळे, थुंकीमुळे आपल्याला पसरतोय. म्हटल्यावर पहिले 3 पर्याय अयोग्य आणि पर्याय क्रमांक 4 योग्य असलेला आपल्याला बघायला. त्यानंतर बघा, मेलेल्या जनावरांच्या आतड्यांपासून बनवलेला तातेचा उपयोग कोणता? तात म्हटल्यावर काय? धागा. शस्त्रक्रियेनंतरच्या जखमा शिवणे, साबण बनवणे, ग्रीसची निर्मिती करणे की गोंद म्हणून उपयोग करणे? आता आपण जेव्हा स्टिचेस टाके लावतात बघा बऱ्याच वेळा काही एमर्जन्सी पिरियड, त्यामुळे ते साधे सुई दोरायचे तर टाके नसतात, ते काय ह्या मेलेल्या जनावरांच्या आतड्यापासून बनवलेला धागा असतो की ज्याचे ते टाके टाकतात. म्हटल्यावर काय? शस्त्रक्रियेनंतर जखमा शिवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तेव्हाच ते आपल्या शरीरामध्ये डिझॉल्व्ह होऊन जातात ना व्यवस्थित कालांतराने. हा त्याचं निशाण राहतो, मार्क राहतो, पण ते डिझॉल्व्ह होऊन जातात नंतर. त्यानंतर बघा, प्रामुख्याने मानवी शरीरात संरक्षण देणारी आणि नियंत्रण ठेवणारी पोषक द्रव्य कोणती? जीवनसत्व व प्रथिने, प्रथिने व खनिजे, जीवनसत्व व खनिजे आणि मेद आणि खनिजे. जीवनसत्व तर आपल्या बॉडीसाठी इम्पॉर्टंट आहे म्हटल्यावर पर्याय क्रमांक 2 आणि 3 गेले. मग जीवनसत्व आणि प्रोटीन, प्रथिने की मिनरल्स? मिनरल्स हे जास्त उपयोग, प्रोटीन पण तेवढंच उपयुक्त आहे, पण मिनरल्स हे त्याच्यापेक्षा जास्त उपयुक्त आहे आपल्या शरीरासाठी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जीवनसत्व आणि खनिजे जे मानवी शरीरास संरक्षण देणारी नियंत्रण यंत्रणा पोषक द्रव्यांच्या माध्यमातून निर्माण करतात. लहान आतडे म्हणून का संबोधलं जातं त्यांना? लहान आतड्यांची लांबी मोठ्या आतड्यांपेक्षा कमी असते म्हणून, लहान आतड्यांचा व्यास मोठ्या आतड्यांच्या तुलनेत कमी आहे म्हणून त्यांना लहान आतडी म्हणतात. लहान आतडे हा अन्ननलिकेचा सर्वात कमी लांबीचा भाग आहे म्हणून. चौथं, लहान आतडे पोटाच्या अतिशय कमी जागा व्यापतात म्हणून त्यांना लहान आतडे म्हणतात असं म्हटलं आहे. तर इथे पर्याय क्रमांक 2 त्यांचा व्यास कमी आहे मोठ्या आतड्यांच्या तुलनेत. स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईनची डायग्राम जर तुम्ही सायन्सच्या बेसिक बुकमध्ये जरी बघितली, तुम्ही मी सर्वांनी शाळेत ती काढलेली आहे. आपण स्मॉल इंटेस्टाईन अगदी छोटे बारीक काढलेले आहेत बघा, लार्ज इंटेस्टाईन मोठी काढलेली. त्याचं कारण काय? त्यांचा व्यास कमी आहे छोट्या आतड्यांचा म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? लहान आतडे, स्मॉल इंटेस्टाईन. त्यानंतर बघा, प्रकाशाच्या अपवर्तनाशी संबंधित नैसर्गिक घटना खालीलपैकी कोणत्या? वाळवंटातील मृगजळ, पावसाळ्यात दिसणारे आकाशातील इंद्रधनुष्य, ताऱ्यांचे लुकलुकणे. अपवर्तन विचारताय, रिफ्लेक्शनशी संबंधित विचारत आहे. लक्षात. पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि ब बरोबर, दुसरं फक्त ब आणि क बरोबर, तिसरं अ आणि क बरोबर, चौथं तिन्ही बरोबर. ताऱ्यांचं लुकलुकणं अपवर्तनाशी संबंधित नाहीये. त्यामुळे वाळवंटातील मृगजाळ व पावसाळ्यात दिसणारे आकाशातील इंद्रधनुष्य असा पर्याय म्हणजे अ आणि ब. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. निसर्गात सापडणारे ग्राफाइट हे कसे नसते? अधातू, काळे, कठीण, किंवा? तर हे ग्राफाइट कसं कठीण नसतं, कसं असतं? मऊ असतं. निसर्गात मिळालेला त्यानंतर पुढचं बघा, खालील कारण आणि परिणाम लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. पाणी हे मिश्रण आहे. कारण परिणाम पाण्याचे गुणधर्म हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या गुणधर्मांपेक्षा भिन्न असतं. पर्याय क्रमांक 1 फक्त अयोग्य, दुसरं फक्त ब योग्य, तिसरं दोन्ही योग्य आणि चौथं दोन्ही अयोग्य. कॉमन सेन्सने बघा, पाणी हे मिश्रण नाहीये, संयोग आहे पहिला मुद्दा. कशाचं? हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं.
म्हणून त्याला आपण कसं लिहितो H2O संयुग आहे, मिश्रण नाही. म्हटल्यावर काय अत अयोग्य. हे गेलं. बघा पाण्याचे गुणधर्म हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या गुणधर्मापेक्षा भिन्न बनतच त्याच्या संयुगात, नाही तर मग ते भिन्न कसे असणार, समान असतील ना. म्हटल्यावर ब पण चूक. तर दोन्ही अयोग्य. पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर राहील. त्यानंतर बघा परिसंस्थेतील अन्न साखळीत पोषणद्रव्ये एका पातळीकडून दुसऱ्या पातळीकडे संक्रमित करण्याचे कार्य करणारा महत्त्वाचा घटक खालीलपैकी कोणता? वाळवी, आळ्या, बुरशी की शेलफिश? तर पर्याय क्रमांक 3 बुरशी हा योग्य घटक राहील की जे पोषणद्रव्य एका पातळीतून दुसऱ्या पातळीत, म्हटल्यावर एनर्जी फ्लो जो आहे का आपला असा ह्याच्यातनं इकडे, ह्याच्यातनं इकडे, ह्याच्यातनं इकडे, हा जो जाणारा गट तो बुरशीच्या माध्यमातून जात असतो. तर अशा रीतीने आपले 2017चे जो TETचा पेपर आहे का त्याचे PYQ जे आहे त्याचे प्रश्न जे आपण ते संपवलेले आहेत. तर त्याचबरोबर तुम्हाला परीक्षेसाठी नवीन प्रश्नांचा सराव, न्यू क्वेश्चन्स जे आहेत का त्यांचा सरावही तेवढाच महत्त्वाचा आहे. तर त्या अनुषंगाने आपण एकूण 20 टेस्ट सिरीज लॉन्च केलेले आहे. 20 टेस्ट तुम्हाला त्या टेस्ट सिरीजमध्ये उपलब्ध होणार आहेत, जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने चांगला अभ्यास होईल आणि अभ्यासाबरोबरच प्रश्नपत्रिकांचाही सराव तुमचा तेवढाच चांगला होणार. तर याची फीस राहणार आहे मात्र 299 रुपये. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक उपलब्ध आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट ॲक्सेस घेऊ शकता TET टेस्ट सिरीजसाठी. त्याचबरोबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्शन अकॅडमीचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे की जेणेकरून TET परीक्षेशी संबंधित तुमच्या ज्या काही समस्या असतील, जे काही तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही आम्हाला तिथे विचारू शकता. भेटूया आपण आपल्या PYQ सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.